तर सालबर्डी हे ठिकाण बैतूल जिल्ह्यात म्हणजेच आपल्या मध्य प्रदेशमध्ये येते आणि याला महाराष्ट्राची सीमा लागूनच आहे। तर मी सालबर्डीची वारी हे बिना चपलीची करत आहे। तुम्ही पण सालबर्डीला आले होते का? तर हे सालबर्डीचे काही पॉईंट्स आहेत जे मी तुम्हाला दाखवत आहे आणि इथे खूप जास्त प्रमाणात गर्दी होती आणि हा आहे मंदिरचा परिसर आणि इथे लाईनमध्ये लागून आपण गुफ्याकडे जातो आणि गुफ्यातून आपण डायरेक्ट शिवलिंगपर्यंत पोहोचतो। तर हा गुफ्याचा एंड पॉइंट आहे। आणि हे आपले सुंदर असे शिवलिंग। फायनली आपलं दर्शन आहे, सुंदर अशी शिवलिंग आहे। हर हर महादेव। जसं मला कॅप्चर करायला मी तसं 100% केलेलं आहे। तर हा आहे आपल्या गुफाचा थोडा व्ह्यू। तर ही आपली सुंदर अशी गुफा आणि ही गुफा जी आहेत ना ते खूप प्राचीन काळातली आहे आणि या गुफाच्या आजूबाजूंनी आणि वरून सुद्धा जे आहेत ना ते शिल्प आहेत, शिल्प म्हणजे दगड। तर एवढी मोठी प्राचीन गुफा मी ही पहिल्यांदाच बघितली। दर्शन झालेले आहेत आपले आणि ही परत दुसरी गुफा लागलेली आहे जिथून आपण बाहेर निघू आणि ही पण खूप मोठ्या उंचावर आहे। तर फायनली आपण गुफेच्या बाहेर निघालेलो आहे आणि आपलं दर्शन पण खूप सुंदर झालं। जेवढा पण दिवस थकवा वगैरे होता ना शिवलिंगला पाहून पूर्ण मिटला। तर हा खूप सुंदर ब्लॉग होता आपला आणि अशाच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आणि व्हिडिओज बघण्यासाठी नवीन ड्रेस बघण्यासाठी आता सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक शेअर करा आणि सपोर्ट करा। जय शिवराय, जय महाराष्ट्र, हर हर महादेव।